हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू गीताज बायोलॉजी. आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम मोनेरा कवर केला होता. ह्या व्हिडिओमध्ये आपण किंगडम प्रोटिस्टा कवर करणार आहे. ठीक आहे. आता प्रोटिस्टा जसं मोनेरामध्ये आपण बघितलं होतं की सगळे काय होते, सिंगल सेल्ड होते, म्हणजे सगळे काय होते, युनिसेल्युलार होते. ठीक आहे, सगळेचे सगळे युनिसेल्युलार होते. तसे ह्याच्यातसुद्धा काय आहेत, युनिसेल्युलारच आहेत सगळे. पण कसे आहेत, युकॅरियोटिक आहेत. म्हणजे आपण डिफरन्शिएट कसं केलं, मोनेरामध्ये काय असणार आहेत, सिंगल सेल्ड पण प्रोकॅरियोटिक. आता किंगडम प्रोटिस्टामध्ये सुद्धा युकॅरियोटिक आहेत पण सिंगल सेल्ड आहेत, युनिसेल्युलर आहेत. आता हा जो नीटला विचारला जाणारा प्रश्न आहे, नीटला याच्यावर भरपूर प्रश्न विचारतात. प्रोटिस्टाला क्लिअर बाउंड्रीज नाहीत. ठीक आहे, क्लिअर बाउंड्रीज नाहीत त्यांना. का नाही आहेत? कारण ह्याची लिंक, प्रोटिस्टाची लिंक आपण प्लांटशी पण करतो आहे, ॲनिमल्सशी पण करतो आहे आणि फंजाय बरोबर पण करतो आहे. म्हणजे ह्या प्रोटिस्टामधूनच काय बाहेर पडला आहे, किंगडम प्लांटे, किंगडम फंजाय आणि किंगडम ॲनिमेलिया. या एका मध्यबिंदूमधनं तिन्ही पण बाहेर पडलेत. त्यामुळं ह्या प्रोटिस्टामध्ये थोडे प्लांटचे पण गुण आहेत, थोडी फंजायचे पण गुण आहेत आणि थोडं काय ॲनिमलचे पण गुण आहेत. म्हणजे थोडेसे क्वालिटीज प्लांटचे पण आहेत, थोडी क्वालिटीज फंजायचे पण आहेत, थोडी क्वालिटीज ॲनिमल्सचे पण आहेत. त्यामुळे ह्याला बाउंड्रीज स्पेसिफिक नाही आहेत. हा एकच किंगडम आहे, आपल्या पूर्ण लिव्हिंग ऑर्गॅनिझम्समधला हा एकच किंगडम आहे ज्याला बाउंड्रीज नाहीत. ठीक आहे, तुम्ही बाउंड्रीज सांगूच शकत नाही त्याला. का? कारण हा लिंक कुणाला करतोय, प्लांटला, ॲनिमलला आणि फंजायला. नीटला फसवला जाणारा प्रश्न आहे हा. आता मेंबर्स ऑफ प्रोटिस्टा प्रायमरी ॲक्वॅटिक, म्हणजे तुम्हाला बहुतांशी कुठे दिसणार, पाण्यातच दिसणार. प्रोटिस्टा तुम्हाला जमिनीवर खूप कमी दिसणार. आता सेल बॉडी का? कारण युकॅरियोटिक आहे. सेल बॉडी म्हणजे काय करणार, न्यूक्लियस प्रेझेंट असणार आणि मेम्ब्रेन बॉर्न ऑर्गॅनिज पण असणार आहे त्याच्यात. का? कारण ती युकॅरियोटिक आहे. आता ते रिप्रोड्यूस कशी करणार, रिप्रोड्यूस ते सेक्शुअली, असेक्शुअली पण करू शकतात बाय सेल फ्युजन आणि झायगोट फॉर्मेशन, जे सेम सगळ्यांमध्ये असतं. सेक्शुअली पण करतील, असेक्शुअली पण करतील, सेल फ्युजन पण करतील किंवा झायगोट फॉर्मेशन पण करतील. आता प्रोटिस्टा मी तुम्हाला सांगितलं तसं प्लांटसारखं पण आहे, फंजायसारखं पण आहे, ॲनिमलसारखं पण आहे. म्हणून आपण प्रोटिस्टाला डिवाईड केले किती याच्यात बाळांनो, पाच डिव्हिजनमध्ये आपण त्याला डिवाईड केले. पहिलं येते क्रायसोफाईट, मग येते डायनोफ्लॅजिलेट, मग येते युग्लिनॉइड, मग येते स्लाइम मोल्ड आणि मग येते प्रोटोझोआन. आता ते काय कसं ते आपण ह्या पुढच्या पुढं तर बघणारच आहे. पुढच्या व्हिडिओ म्हटलं मी. क्रायसोफाईटमध्ये कोण येतं आहे, डायटम्स आणि गोल्डन अल्गे, त्याला आपण डेस्माइट्स म्हणतो. आता गोल्डन अल्गे हा वर्ड आला म्हणजे कुणासारखा असणार आहे, प्लांटसारखा असणार आहे. आपण म्हणू शकतो की हा जो क्रायसोफाईट आहे हा कसा आहे, प्लांट लाईक. म्हणजे आपण म्हणू शकतो की ह्याच्यापासून प्लांटची उत्क्रांती झालेली आहे. प्लांट इव्हॉल्व कुठून झालेत, क्रायसोफाईटपासून झालेले आहेत. दे आर फाउंड इन फ्रेश वॉटर ॲज वेल ॲज मराईन वॉटर. आता अल्गे आहे, शेवाळ आहे. शेवाळ तुम्हाला गोडा पाण्यात पण दिसते आणि खाऱ्या पाण्यात पण दिसते, समुद्राच्या पाण्यात पण दिसते. दे आर मायक्रोस्कोपिक. आता तुम्हाला शेवाळ वरून हिरवगार दिसते, सगळं मान्य आहे, पण त्याच्यातसुद्धा त्याचे सेल बॉडीज आहेत, त्याचं न्यूक्लियस आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मायक्रोस्कोप दिल्याशिवाय दिसणार नाही. म्हणून मायक्रोस्कोपिक आहे. नाहीतर खूप मुलं विचारतात की, खूप मुलांनी म्हणजे माझ्या सोडून मला विचारलं होतं की मॅडम की अल्गे तर आपल्याला वरून पण शेवाळ दिसतेच की, मायक्रोस्कोपिक कसं आहे ते? अरे वरून शेवाळ दिसते रे बाळांनो आपल्याला, पण ते शेवाळ त्यात भरपूर अल्गे एकत्र आल्यावर तिने एक असं लेअर तयार केलेले असते. पण एक जर आपल्याला बघायचा झाला तर एक आपल्याला दिसणार, डोळ्याने दिसणार नाही, तर आपल्याला मायक्रोस्कोपच्या खालीच बघावं लागणार आहे. ठीक आहे. आणि फ्लोट प्लॅसिवली ऑन वॉटर करंट, म्हणजे ज्या दिशेने पाणी जाईल, ज्या दिशेने ते पाण्याचा प्रवाह आहे त्या दिशेने ते पोहत जाणार. फ्लोट पॅसिवली. गोज विथ द फ्लो. जसं धार चालत असते ते काय होते, निघत जाते. मायक्रोस्कोपिक आहे म्हणजे डोळ्याने दिसणार नाही. फ्लोट पॅसिवली ऑन वॉटर करंट. मोस्ट ऑफ देम आर फोटोसिंथेटिक. आता फोटोसिंथेटिक गोल्डन अल्गे प्लांटसारख्या म्हणजे फोटोसिंथेटिक असायलाच पाहिजे. त्यातलं पहिलं तुम्हाला एक्झाम्पल दिले ते म्हणजे डायटम्स आता कशा आहेत, सेल वॉल फॉर्म्स टू थिन ओव्हरलॅपिंग शेल दॅट फिट टुगेदर ॲज अ सोप बॉक्स. आपल्याला साबणाचा बॉक्स माहिती आहे, साबणाचा बॉक्स आपण त्याच्यात साबण ठेवतो, तसेच दिसताना साबणाचा बॉक्स दिसतो पण याच्यात दोन असतात. म्हणजे हे एक डायटम आणि त्यांच्यामध्ये हा साबणाचा बॉक्स तयार आहे, एक लेअर तयार आहे. सेल वॉल फॉर्म्स टू थिन ओव्हरलॅपिंग शेल्स दॅट फिट
टुगेदर ॲज सोप बॉक्स. आता ह्याचा जो सेल वॉल आहे म्हणजे हा जो मी सोप बॉक्स काढला होता तो कशाने बनला आहे, सिलिकाने बनला आहे. हेन्स इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे तुम्हाला ते तोडता येत नाही. अल्गेला तुम्हाला तोडता येत नाही. का येत नाही, कारण हा असा बॉक्स आहे त्याचा, मध्ये 2 सेल्स आहेत आणि ह्याला प्रोटेक्ट कोण करायला लागले बाळांनो, सिलिका प्रोटेक्ट करायला लागले. हेन्स डायटम्स लीव्ह बिहाइंड लार्ज अमाऊंट ऑफ सेल वॉल डिपॉझिट. म्हणजे जेव्हा डायटम्स जरी मेली, आता हे बॉक्स तसाच राहणार ना, यातलं तुमचं साबणाचा बॉक्स तसाच राहतोय, त्यातलं साबण संपतो तुम्ही दुसरा साबण आणून ठेवता, साबणाचा बॉक्स खराब होतो का, नाही, तोपर्यंत पाडत नाही तोडत नाही तोपर्यंत साबणाचा बॉक्स खराब होत नाही. तसंच ह्याचं जे काही सोप बॉक्स आहे, जो बॉक्स आहे तो खराब होणार नाही, आतले जे डायटम्स मरून जातील, आतले डायटम्स ते जिवंत आहेत ते मरून जातील, पण त्याच्या आजूबाजू असलेलं ते कवरिंग बाद होणार नाही. ह्याच डिपॉझिटला आपण काय म्हणतो, डायटम्स अर्थ म्हणतोय. तुम्हाला ती माती माहिती असेल बघा, ती मातीने आपण साफसफाई वगैरे केली जाते, म्हणजे जे आपलं हे असतं ना, पॉलिशिंग वगैरे केलं जातं बघा, मडक्यांचं वगैरे पॉलिशिंग केलं जातं. पॉलिशिंगमध्ये जे माती वापरली जाते त्याला आपण म्हणतो डायटमिशियस अर्थ. त्या डायटमिशियस अर्थ कुठून आलं आहे, डायटमिशियस अर्थ म्हणजे काय, डायटम्स. ठीक आहे, तोपर्यंत काय द्या, चीफ प्रोड्युसर्स इन ओशन, म्हणजे ओशनमध्ये सगळ्यात जास्त सापडणारे कुठले आहेत तुमचे, हे डायटम्सच आहेत. त्यानंतर आपलं आता डायनोफ्लॅजिलेट्स दुसरं, एक होतं आपलं डायटम्स गोल्डन अल्गे, त्यानंतर होतं आपलं आता क्रायसोफाइट्स संपलं आपलं. क्रायसोफाइट्समध्ये 2 होते, डायटम्स आणि गोल्डन अल्गे. आता आपलं डायनोफ्लॅजिलेट दुसरा पार्ट. आता हा तुम्हाला नावावरनंच कळते, डायनो म्हणजे 2, फ्लॅजिलेट्स म्हणजे फ्लॅजिला. नावावरनं तुम्ही नावं जर अशी लक्षात ठेवली ना तुम्हाला पाठ करायची गरजच बसणार नाही. डायनो म्हणजे 2, फ्लॅजिलेट्स म्हणजे फ्लॅजिला. 2 फ्लॅजिला आहेत. आता हे पण कसे आहेत, प्लांटसारखे आहेत. सांगितलं तसं हे दोन्ही कसे आहेत, लाईक प्लांट आहेत. प्लांटची उत्क्रांतीतून झाली, मग ते काय आहेत, मरायन आहेत आणि फोटोसिंथेटिक आहेत. डायनोफ्लॅजिलेट्स म्हणजे 2 फ्लॅजिला. आता हे यांच्यात कसं पिगमेंट आहेत तसं, येलो पण दिसतील, ग्रीन पण दिसतील, ब्राऊन पण दिसतील, ब्लू पण दिसतील, रेड पण दिसतील, डिपेंडिंग द पिगमेंट. त्यांच्यात पिगमेंट काय आहे, कलर कसा जाऊन ते कलर त्याचा दिसणार. येलो असेल तर येलो दिसेल, ग्रीन असेल तर ग्रीन दिसेल, ब्राऊन असेल तर ब्राऊन, ब्लू असेल तर ब्लू, रेड असेल तर रेड दिसेल. आता सेल वॉल, ह्याचा सेल वॉल कसा होता, सेल वॉलवरून भरपूर प्रश्न येतात. डायटम्समध्ये सेल वॉल कसा होता बाळांनो, सिलिकापासून बनला होता. यांचा सेल वॉल कसा आहे, सेल्युलोज प्लेटनी बनला आहे ऑन आउटर सरफेस. स्टिफ सेल्युलोज प्लेट ऑन आउटर सरफेस, म्हणजे त्यांच्या आउटर सरफेसला काय मिळायला लागले बाळांनो, तुम्हाला 2 सेल्युलोज प्लेट दिसायला लागलेत. तर याच्यात काय होतं, डायटम्समध्ये काय होतं, सिलिका होतं. आता यांच्यात फ्लॅजिला आहेत, 2 आहेत सांगितलं तसं, 2 डायनो, नाव 2 आहे त्यामुळे डायनोफ्लॅजिलेट 2 फ्लॅजिलेट्स आहेत. परत एक आहे तो लॉन्जिट्युडनल आहे, म्हणजे एक असा असणार आहे, एक असा असणार आहे. लॉन्जिट्युडनल म्हणजे वर, ट्रान्सवर्स म्हणजे खाली. लॉन्जिट्युडनल अँड ट्रान्सवर्स इन फ्युरो बिटवीन वॉल प्लेट, एक असा वर एक असा खाली. हा जो वर आहे आपण लॉन्जिट्युडनल, खाली आहे त्याला आपण काय म्हणणार, ट्रान्सवर्स म्हणणार. आता रेड डायनोफ्लॅजिलेट हा काय रॅपिडली मल्टिप्लाय होतोय आणि रेड सी तुम्ही आता ऐकलं असणार बघा, ते इस्रायलीचं युद्ध वगैरे तुम्ही ऐकतात, रेड सी ऐकलं असणार आहे. ते रेड सी, लाल कलर कुणामुळे आहे, ह्या रेड डायनोफ्लॅजिलेट्समुळे आहे. आणि हे काय आहेत, टॉक्सिन रिलीज करतात, त्याच्यामुळे ते फिशसुद्धा मरतात. त्यामुळे त्या रेड सीमध्ये तुम्हाला जास्त करून कुठलेही जीव दिसणार नाहीत, कारण हे काय आहेत, टॉक्सिक आहेत. टॉक्सिन काय करतात, ते रिलीज करतात आणि त्याच्यामुळे आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण 2 कवर केलेत बाळांनो, आता क्रायसोफाइट कवर केलं, डायनोफ्लॅजिलेट्स कवर केलं. परत ते सांगते क्रायसोफाइटमध्ये काय येणार, डायटम्स येणार. ते त्यांच्यात काय असतं, आपला बॉक्स असतो, आपण त्याला काय म्हणतो, सोप बॉक्स म्हणतो. ते कशापासून बनला आहे, सिलिकापासून बनला आहे. त्यानंतर डायनोफ्लॅजिलेटमध्ये काय हे आहे, 2 फ्लॅजिला आहेत, एक कसा आहे लॉन्जिट्युडनल, एक कसा आहे ट्रान्सवर्स आहेत. आपल्याला युग्लिनॉइड तिसरा, युग्लिनॉइड कसा आहे बाळांनो, मेजॉरिटी ऑफ देम फाउंड इन फ्रेश वॉटर अँड स्टॅग्नंट वॉटर. स्टॅग्नंट म्हणजे थांबलेलं पाणी, जिथं जसा प्रवाह थांबला आहे त्याला आपण म्हणतो स्टॅग्नंट वॉटर. त्याला एक वास येतो बघा, तुम्ही बघितलं असणार की फ्रेश वॉटरमध्ये तर त्याचा वास एवढा येत नाही, पण स्टॅग्नंट वॉटर म्हणजे पाणी थांबलं की त्याला वास यायला सुरू होतो. तो जो वास असतो तो कशाचा असतो, युग्लिनॉइडचा असतो. सेल वॉल ह्याचा कसा आहे, ह्यांच्यात सेल वॉल ॲज सच नाही. परत प्रश्न आलेला आहे, नीटला विचारला जाऊ शकतो. इथं आपण काय सेल वॉल बघितला, डायनोफ्लॅजिलेट्सवर सेल्युलोजपासून बनला आहे. इथं
ह्याच्यात मी परत परत का सांगते, कारण मी विचारलं जातं बाळांनो, मी बघितले क्रायसोफाईट्समध्ये कशापासून बनलेला आहे, सिलिकापासून बनला आहे. परत तुम्ही ह्याच्यात डायनोफ्लॅजिलट्समध्ये कशापासून बनला आहे बाळांनो, सेल्युलोजपासून विचारला आहे, सेल्युलोजपासून बनला आहे. युग्लिनॉइड्समध्ये काय आहे, सेल वॉल ॲज सच नाही. तुम्ही बोर्ड धरून सांगू शकत नाही की तो सेल वॉल आहे. का, कारण तिथं काय आहे, प्रोटीन रिच लेअर आहे, पेलिकल. म्हणजे त्याचं समजा युग्लिनॉइड आहे, त्याच्यावर फक्त एक प्रोटीन रिच काय आहे, लेअर तयार झाली, त्याला आपण त्याचा सेल वॉल म्हटलेला आहे सायंटिस्टनी. पण ॲज सच द सेल वॉल नाही. इन्स्टेड दे हॅव प्रोटीन रिच लेअर कॉल्ड ॲज पेलिकल. पेलिकलची एक लेअर असते, त्याच्यामुळं बॉडी काय होणार, फ्लेक्झिबल होणार. त्याची बॉडी काय असते, फ्लेक्झिबल असते. प्रोटीन रिच लेअर आहे, त्याला पेलिकल म्हणतो. व्हॉट इज पेलिकल जर विचारलं तर प्रोटीन रिच लेअर प्रेझेंट ऑन युग्लिनॉइड असं सांगायचं. फ्लॅजेला ह्याचे पण कसे आहेत, दोन आहेत, शॉर्ट आणि लॉंग आहे. फोटोसिंथेसिस कधी करणार हा, जेव्हा सनलाईट असते तेव्हा. म्हणजे याचं सगळंच आहे, सनलाईट असू दे नसू दे. जर सनलाईट मिळाली तर काय करणार, फोटोसिंथेसिस करणार. जर सनलाईट नाही मिळाली तर ते काय करणार, हेट्रोट्रॉपिक करणार, म्हणजे दुसऱ्यांच्या जीवावर जगणार. तुम्ही तर म्हणू शकता की इथं पण डिवाईड झाले, कशात, प्लांटीमध्ये, आणि इथं डिवाईड झाले ॲनिमेलियामध्ये. कारण ह्याच्यात दोन्हीसुद्धा गुण दिसतात. तुम्ही म्हणू शकता की युग्लिनॉइडमध्ये तुम्हाला प्लांटचं पण कॅरेक्टरिस्टिक दिसतंय, प्लांटचं पण कॅरेक्टरिस्टिक दिसतं आणि ॲनिमलचं पण कॅरेक्टरिस्टिक दिसायला लागले की नाही. युग्लिनॉइडमध्ये प्लांटसारखं काय करतं आहे, फोटोसिंथेसिस करतं आहे. ॲनिमलसारखं काय करतं आहे, हेट्रोट्रॉपिक आहे. म्हणजे दोन्ही पण दिसत आहेत. इथं आपण जे सांगितलं मी तुम्हाला, एकच मिनिट खूप वर गेलं ते. क्रायसोफाईट, डायनोफ्लॅजिलट सगळे प्लांट लाईक होते. युग्लिनॉइड काय आहे, प्लांट पण आणि ॲनिमल पण, किंवा आणि फंजाय पण हेट्रोट्रॉप आहे, त्यामुळे प्लांटसारखं पण आहे, ॲनिमलसारखं पण आहे, आणि आपण काय म्हणू शकतो आहे, फंजायसारखं पण आहे. म्हणून ह्याच्यात काय आहे, सेल वॉल नाही आहे बघा, कारण आपल्या ॲनिमल सेलमध्ये सेल वॉल नाही. त्यामुळे युग्लिनॉइड ॲनिमलसारखं काय दाखवतं आहे, इथं आपण खाली घेऊयात. युग्लिनॉइड ॲनिमलसारखं काय दाखवते बाळांनो, सेल वॉल नाही, परत हेट्रोट्रॉप आहे. त्याच्यानंतर मग प्लांटसारखं काय दाखवतं आहे, फोटोसिंथेसिस. झाले पॉईंट्स कवर. हे तुम्ही एवढं लिहा किंवा कुठेतरी लिहून ठेवा, ठीक आहे. मग दोन्ही पण गोष्टी दाखवायला लागले, ते प्लांटसारखं पण दाखवायला लागले आणि ॲनिमलसारखं पण दाखवायला लागले. फोटोसिंथेसिस कधी करणार, सनलाईट मिळाली तर. हेट्रोट्रॉप कधी असणार, ते जेव्हा सनलाईट नसेल तर. प्रिडेटिंग ऑन स्मॉल ऑर्गॅनिझम्स, ठीक आहे. पिगमेंट ऑफ युग्लिनॉइड, आता हिक पण आला बघा. पिगमेंट ऑफ युग्लिनॉइड इज आयडेंटिकल टू प्रेझेंट इन प्लांट्स. म्हणजे प्लांटचे दोन गुण आहेत, पिगमेंट त्यातला युग्लिनॉइडमधला आणि याच्यातला प्लांटमधला पिगमेंट, म्हणजे कलर दोघांचे सेम आहेत, हिरवेच असणार आहेत. हा एक पॉईंट आहे. प्लस आणि कुठला पॉईंट आहे, फोटोसिंथेसिस करते. ॲनिमलसारखा कुठला पॉईंट आहे बाळून याच्यात, ॲनिमलसारखा एक तर हेट्रोट्रॉपिक पण आहे आणि दुसरं सेल वॉल प्रेझेंट नाही. त्यानंतर तुमचं स्लाईम मोल्ड कुणासारखं आहे, फंजायसारखं आहे. का, कारण सॅप्रोफायटिक आहे. फंजाय सॅप्रोफायटिक, बुरशी सॅप्रोफायटिक, ठीक आहे. सॅप्रोफायटिक, प्रोटिस्टा. स्लाईम मोल्ड कुणासारखं आहे, फंजायसारखं आहे जास्त करून. बॉडी मूव्स अलॉंग डिकेइंग लीव्स अँड इंगल्फ ऑर्गॅनिक मॅटर. जे काही मेलेले लीव्स असतात त्यांच्यावर ते बॉडी मूव्ह करणार आणि ऑर्गॅनिक मॅटर काय करणार, घेणार. कंडिशन्स, आता त्याच्याकडे दोन कंडिशन्स आहेत, एक तर फेवरेबल कंडिशन आहे, एक अनफेवरेबल कंडिशन आहे. म्हणजे मनासारखी कंडिशन आहे आणि मन नसणारी कंडिशनसुद्धा आहे. म्हणजे जसं पाहिजे तशी कंडिशन पण आहे, नको आहे ती पण कंडिशन आहे. तर प्रत्येक ह्याच्यात राहावं तर लागणार आहे. परिस्थिती मनासारखी असावी वा नसावी. नसलेल्या परिस्थिती तुम्हाला मनासारखं करावं लागतं. म्हणतात तसंच जर मनासारखी परिस्थिती असेल, जर सगळं इच्छेनुसार होत असेल तर ते काय करणार, फॉर्म्स ॲग्रिगेशन म्हणजे ॲग्रिगेट तयार करणार. एकावर एक असे ॲग्रिगेट्स तयार करणार. ग्रो फॉर सेव्हरल फीट, असे भरपूर, जसं एकमेकाला चिटकून भरपूर. आता ऑब्व्हियसली फेवरेबल ग्रोथ आहे, फेवरेबल कंडिशन आहे, मनासारखं पाहिजे आहे, मग ते ग्रो भरपूर होणार ना. मनासारखं हवं आहे, मनासारखं असं कंडिशन आहे, मग ते भरपूर ग्रो होतं. जर मनासारखी कंडिशन नसेल, परिस्थिती मनासारखी नाही आहे, तेव्हा प्लाझ्मोडियम त्यांचं ॲग्रिगेशन डिफरन्शिएट अँड फॉर्म फ्रुटिंग बॉडीज. आता मनासारखी गोष्ट आहे त्यामुळे ते काय होणार, वेगवेगळे होणार आणि फ्रुटिंग बॉडीज तयार करणार. त्याच्यामुळे काय तयार करणार, स्पोर तयार करणार, ठीक आहे. स्पोर तयार करणार. आता ह्याच्यातसुद्धा ट्रू वॉल प्रेझेंट आहे. ह्या ट्रू वॉलमुळं ह्याच्यावर काय होणार, एक वॉल, तटबंदी येणार.
जसं गडाच्या साईडला तटबंदी असते. का तटबंदी असते? त्या गडाच्या आत कोणी येऊ नये म्हणून. तसंच ह्याच्या स्पोर्सवर आता हे पूर्ण प्लाझ्मोडियम कशात गेलं आहे? स्पोरमध्ये झालं आहे. म्हणजे प्लाझ्मोडियम काय झालं आहे? फ्यूज होऊन एवढेच झालेत. आता एवढेच झालेत, ह्याच्यावर काय होणार? एक ट्रू वॉल येणार. या ट्रू वॉलमुळं काय होणार आहे बाळांनो? ॲडवर्स कंडिशनमध्ये ते स्वतःला काय करू शकते? वाचवू शकते. आणि हे स्पोर्स काय होतात? डिस्पर्स होतात. म्हणजे वाऱ्यामुळे ते काय होतात? वेगवेगळे होतात. त्याच्यानंतर तुमचं लास्ट आहे ते म्हणजे प्रोटोझोआन. आता लास्ट प्रोटोझोआन, सगळेच्या सगळे प्रोटोझोआन कसे आहेत? हेट्रोट्रॉप आहे. तुम्हाला ह्याच्यात काय म्हणतो आपण ते ऑटोट्रॉप मिळणार नाही. सगळ्याचे सगळे हेट्रोट्रॉप आहेत, विसरायचं नाही. ॲसर्शन रिझनला येऊ शकते. ऑल प्रोटॉन्स आर हेट्रोट्रॉप. येस, ॲसर्शन ट्रू. ॲज प्रिडेटर ऑर ॲज पॅरासाईट. प्रिडेटर असतील किंवा पॅरासाईट असतील. प्रिडेटर आणि पॅरासाईट दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. प्रिडेटर त्याला काय करते? आपण फाडून खाते. आपण काय म्हणतो? टायगर हा डिअरवर प्रिडेटर आहे, त्याला फाडून खातोय. पॅरासाईट लगेच त्याला काय करतोय? आतून मारायला चालू करतो. एक असते बाहेरून फाडून खाणे, एक असते आतून त्याला होस्टला एवढं कमकुवत करणं की ते स्वतःच काय होईल? मरून जाईल. ठीक आहे. आता प्रिमेटिव्ह रिलेटिव्ह ऑफ ॲनिमल्स, कम्प्लिटली ॲनिमल्सवर आहे. हा कम्प्लिटली ॲनिमल्सवर आहे. स्लाईम मूळ थोडासा फंजायसारखा आहे. त्यानंतर न्यूग्लिनॉइड दोन्ही पण दिसते, प्लांट पण दिसते, ॲनिमल पण दिसते. त्याच्यानंतर आलं तुमचं डायनोफ्लॅजिलाइट, प्लांटसारखं आहे. त्याच्यानंतर आलं तुमचं क्रायसोफाईट, प्लांटसारखं. तुम्ही म्हणू शकता क्रायसोफाईट, डायनोफ्लाइट, प्लांटसारखा, युग्लिनॉइड, ॲनिमल पण आहे आणि प्लांट पण आहे. हा तुमचा फंजायसारखा, हा तुमचा ॲनिमलसारखा. आता हेच बघा, ह्यामुळे म्हटलं की तुम्ही ह्याला काय नाही आहेत? वॉल्स नाही आहेत. म्हणजे ह्याला काय आहेत? आपण बाउंड्रीज नाही आहेत. का? कारण थोडे हे दोन्ही प्लांटसारखे आहेत. हा फंजायसारखा आहे, हा ॲनिमल प्लांट दोन्हीसारखा आहे. हा फंजायसारखा आणि हा ॲनिमलसारखा आहे. ठीक आहे. आपला लास्ट तोच चालू आहे. एकच मिनिट. आता हे प्रोटोझोआन त्यातलं पहिलं आहे आपलं अमिबॉइड, फ्लॅजिलेटेड, सिलिएटेड आणि मग स्पोरोझोआन. आता ते कसे आहेत काय आहेत आपण बघूयात. अमिबॉइड, अमिबासारखं राहणार. ते अमिबासारखं राहते म्हणून आपण काय नाव दिलं? अमिबॉइड. दे लिव्ह इन फ्रेश वॉटर, सी वॉटर और मॉइस्ट सॉईल. कुठं सापडणार तुम्हाला? फ्रेश वॉटर, सी वॉटर, मॉइस्ट सॉईल. ला तुम्हाला समजा सब्जेक्टला तुम्हाला जर ह्याला पेपरला वगैरे विचारलं तर प्रोटिस्टा तुम्ही लिहायचं की ते पाण्यात सापडतेच. मग ते फ्रेश वॉटर असेल, सी वॉटर असेल किंवा मॉइस्ट सॉईल असेल, हे दोन लिहायचंच, फ्रेश वॉटर आणि सी वॉटर. दे कॅप्चर देअर प्रे बाय देअर सुडोपोडिया लाईक अमिबा. अमिबामध्ये आपल्याला माहिती आहे कशात असं त्याचं स्ट्रक्चर असते. असं मी काहीतरी काढलं. हे त्याचे काय आहेत? सुडोपोडिया आहेत. त्याचे पोडिया, लेग्स, पोडिया म्हणजे लेग्स पण कशा आहेत? फॉल्स आहेत. म्हणून आपण काय म्हटलं? सुडोपोडिया. लाईक अमिबासारखे ते सुडोपोडिया काय करणार? त्याला कॅप्चर करणार. मराईन फॉर्म हॅव सिलिका शेल ऑन देअर सरफेस. तो जो मराईन फॉर्म असतो त्याचा जो पाण्यात राहणार त्याला सिलिका असतं. सिलिका आणि कशात आहे बाळांनो? डायटम्समध्ये. ठीक आहे. ऑन देअर सरफेस. आता अँटामिबा काय? पॅरासायटिक फॉर्म, ज्याच्यामुळे आपलं पोट झाडतं, आपल्याला डिसेंट्री वगैरे लागते बघा. त्या अँटामिबा काय आहे? अमिबॉइड प्रोटोझोआच आहे. मिळणार आपला फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ. हे काय आहेत? फ्री लिव्हिंग किंवा पॅरासायटिक, म्हणजे पॅरासायटिक होस्टशिवाय जगू शकत नाही, पण एक काय होस्ट फ्री लिव्हिंग असू शकतात. तर फ्लॅजिलेटेड प्रोटोझोआ म्हणजे त्यात फ्लॅजिला असणार की नसणार, म्हणून ते फ्लॅजिलेटेड नाव दिले ना. नसेल आणि फ्लॅजिलेटेड नाव देतील का? नाही. मग त्याच्यात फ्लॅजिला प्रेझेंट आहे. त्याचा पॅरासायटिक फॉर्म कुठला आहे? ट्रॅपॅन्सोमा हा स्लिपनिंग सिकनेस आहे, म्हणजे तो माणूस झोपलेला उठतच नाही. ट्रॅपॅन्सोमा हा कसा आहे? तो माणूस झोपलेला उठतच नाही. तुम्हाला झाले असं म्हणत नाही मी, म्हणजे जे झोपाळू आहे, ज्याला झोप येतच असते कायम, तो माणूस बेशुद्ध पडल्यासारखा 2-2, 3-3 दिवस झोपून राहतो, त्याला आपण म्हणतो स्लिपिंग सिकनेस. त्यानंतर तुमचं सिलिएटेड प्रोटोझोआ. ठीक आहे. हे कशात? परत ॲक्वॅटिक आहेत. हे काय ॲक्वॅटिक नाही आहे. परत हे ॲक्वॅटिक आहे, हा ॲक्वॅटिक नाही आहे बाळांनो. सिलिएटेड प्रोटोझोआ हा ॲक्वॅटिक आहे, ॲक्टिव्हली मूव्हिंग आहे बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ सिलिया. नावातच आहे. सिलिएटेड आहे म्हटलं सिलिया असणार, फ्लॅजिलेटेड आहे म्हटल्यावर फ्लॅजिला असणार. परत आता इथं ॲमिबॉइड आहे म्हणजे काय? ॲमिबासारखं त्याचं काय असणार आहे? मूव्हमेंट असणार आहे. पाठ करण्यासारखं काही नाही आहे. द कोऑर्डिनेटेड मूव्हमेंट ऑफ सिलिया कॉजेस वॉटर अँड फूड एंटर इन टू द गलेट. आता समजा आपण असं काढलं, पॅरामोशन तुम्ही ऐकलं असणार आहे. त्याच्या सिलियामुळं काय होतं आहे? पाणी पण आत जातं आहे आणि फूड पण आत जातं आहे. एकदम काय करतात? त्या पाण्याला एका दिशेने ते ढकलायला चालू करतात. कॅरी द ड्रॉप पॉईंट्स इन टू द सेल सरफेस. एक्झाम्पल काय आहे?
पॅरामोशियम. मला तुमचं लास्ट स्पोरोझोअन द ऑर्गॅनिझम हॅज इन्फेक्टियस स्पोर. आता स्पोरोझोअन नाव आहे म्हटलं स्पोरच असणार ना बाळांनो. स्पोरोझोन्स म्हणजे काय असणार आहे, स्पोर्स असणार आहे. स्पोर्स लाईक स्टेज. एक्झाम्पल प्लाझ्मोडियम, मलेरियल पॅरासाईट. ठीक आहे. प्रोटोझोआ तसा सोपा आहे. तर ह्याच्यात परत काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. मी तरी पूर्ण समजवण्याचा प्रयत्न केला आहे. जरी काय कळालं नसेल, काय डाऊट असेल तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता बाळांनो. थँक्यू.